जगासमोर आनंदाने उड्या मारल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्वे तो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, सदा नाम स्मरण आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं म्हणून आम्हाला सर्व सुखाची काय झाली, प्राप्ती निर्माण झाली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि पुढे जाऊन सांगा, आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदाने बाबा आम्ही काय करतो, डुलतोय. आता हा शब्द महत्वाचा आहे, सर्व सुख ल्यालो. तुकोबारा म्हणतात आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाली. पण कशामुळे? सदा नाम घोष आमच्या जीवनामध्ये केल्यामुळे. आणि ज्याला सर्व सुखाची प्राप्ती पाहिजे असेल त्याने काय करावं, नामस्मरण करावं. साहजिक आहे. त्याला दुसरा पुरावा तुकोबारायांचा, सर्व सुख अधिकारी मुखी उच्चारी हरिनाम. ज्याला सर्व सुखाचा अधिकारी व्हायचा असेल त्याने सतत महाराज भगवंताचं नामस्मरणाचा जप करावा. नक्कीच साहजिक सर्व सुखे मिळतील. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आता तुकोबारायांचा भाव काय एवढं लक्षात घ्या, आपल्याला पुढे जायचं आहे. आता सोपं सांगतो, तुकोबाराय नेमकं म्हणतात काय हो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अलंकार कोणते आणि नाचले कसे, उड्या मारतायत, हे भानगड काय? तर सोपं सांगतो, एखादी नटी आहे. नटी बघितली तुम्ही? महाराज ते का सांगायचं कारण आहे का? नटी, बर. मग आता ह्या नटीला नृत्य करायचं आहे, मग ती प्रजेसमोर नृत्य करणार. बर, मग ती कशी येणार? घाणेरडे कपडे घालून का, विस्कटलेले केस असं का? नाही करणार. सुंदर अशा प्रकारचं वस्त्र धारण करणार, अंगावरती चांगल्या प्रकारचे दागदागिने चढवणार आणि एटीमध्ये स्टेजवर काय करणार, प्रजेसमोर नृत्य करणार. तो भाव मला तुकोबारायांचा इथं लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात आम्ही सर्व सुखाचे अलंकार आमच्या अंगावरती धारण केले आणि प्रजेसमोर काय करतोय, आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदाने आम्ही डोलतोय. आता सोपं सांगू, डोलणाऱ्यांची काही कमी आहे का हो? डोलणारे आता कीर्तनातही डोलतात, काही डोळे उघडून डोलतात, काही डोळे लावून डोलतात. डोळे लावून डोलतात, समजलं? झोप लागत असेल ना. आता इथलं सांगतच नाही, कारण सर्व दिसताय मला, डोळे ताणून ताणून बघताय. अहो, डोलणाऱ्यांची कमी नाही महाराज, कीर्तनात डोललंही पाहिजे. आता रस्त्यावरही डोलणारे भेटतात महाराज. आता ते त्या सकाळवर इथून सांगण्यासाठी मी उभा नाही. काय महाराज, एका हातात ते पाटली राहते, डोलतो केव्हा कटारात पडतो त्याचंही लक्षात येत नाही. हे याला डोलणं म्हणत नाही महाराज. डोलावा महाराज, संत महात्मे डोलले. आता काही त्याचं अंगात येतं मला, अंगात मी विरोध नाही करणार बरं का. येतही असेल कोणाच्या खरं येत असेल तर त्याला साष्टांग दंडवत. पण मी थोडस वेगळ्या पद्धतीने बोलतो. आपल्याला पटलं तर बघा, नाही तर मला माफ करा. परंतु माझा विषय म्हणून मी थोडक्यात 2 शब्दाने बोलतो. एखाद्या माता भगिनीच्या जर अंगात आलं, आपल्या गावात येत नाही ना, म्हणजे मग मला बोलायला मोकळं होईल ना, असं सांगत. एखाद्या माता भगिनीच्या अंगात जर आलं तर आपण निष्कर्ष कसा लावणार की हिच्या अंगात आलं म्हणून? काय नाही महाराज, साधं उदाहरण आहे, तुम्हाला माहित आहे. एक अगरबत्ती घ्या, तिला पेटवा आणि जिच्या अंगात आलं तिला लावा.
साहजिक आहे, फक्त माझ्या नावाची चिठ्ठी लिहू नका बरं का. चटका लागला की समजून जायचं हा दांभिकपणानं डोलतोय, आणि चटका जर नाही लागला तर समजून जायचं अंतरंगातून डोलतोय. महाराज संत महात्मे हे बाहेरून नाही डोलले. लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून आपण उड्या माराव्या असं नाही. महाराज संतांची भक्ती अंतरंगातून डोलले. बघा महाराज, नाथ महाराज एकदा पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर समोर पांडुरंगाला बघितलं आणि अंबाबाई अंगात आली. हो, नाथ महाराज वर्णन करतात, अरे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, 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 कुंडलिक देवता शोभे वाढवते 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 हो, एकाजनादरी अंबावती कर देवोनी कटी 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 हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कट्या बाई माऊली साहो, उदो बोला उदो बोला उदो बोला कट्या बाई माऊली साहो, उदो बोला उदो बोला उदो बोला कट्या बाई माऊली साहो, उदो बोला उदो बोला उदो बोला कट्या बाई माऊली साहो. याला म्हणतात मला खरं खुलं डोलणं. आणि आपले टाळकरी मजबूत आहे महाराज, बघायचं कारणच नाही. आमचा सुनील भाऊ बेटावतकर आहेत, आपल्या गावातील भजनी मंडळ आहेत. आता वाजवणारा तर प्रश्नच नाही हो, गावातील महाराज आहे काय? आमचा लोकेश दादा एक नंबर वाजवतो, आणि विषय म्हणजे वाजवणाऱ्याला वाजवतो. आता आपलाही विषय, कारण तुम्ही मला नेहमी वाजवताना बघता, तुम्ही म्हणाला जरा आजचं चॅनल काही वेगळंच दिसत आहे. बरोबर आहे तुमचंही, कारण तुमच्या मनातलं शंका दूर करणं माझं काम आहे. हा आनंद आहे मला. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोडी आनंद एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. जाऊ द्या. अहो, नाथ महाराजांच्या अंगात आलं मला ते खरं खुरं आलं. आणि ज्याला महाराज खरं खुरं अंगात यायचं असेल ना, त्यांना आला महाराज झेंडूजी महाराजांची पायवारी, आषाढी वारी एकदा येऊन पहा. जो आनंद राहतो महाराज. गुरुवारी ज्या वेळेस चालता, पायदळ चालता, गाडीत बसत नाही ना, स्वतः पायदळ चालता. काकडा करता मला 3 तास चांगला सोडतच नाही हो, सोडत नाही. 3 तास काकडा चालतो महाराज. किती? 3 तास. हो, म्हातारे 80 85 वर्षाचे म्हातारे असे चालतात हो, दन चालतात. चालतात महाराज, काहीच नाही. संध्याकाळी पोटभर जेवण केलं, वरकटी टाकली, आणि कशाचा महाराज थकवा भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला. आनंदाने झोपतात. लोक म्हणतात महाराज डोकं दुखतं, कशाला येऊ पायवारीत, आमचे हातपाय दुखता, कंबर दुखतं. हे भजन न करण्याचे परिणाम. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय काय, आनंदे निर्भर डुलत असो. संत महात्मे आनंदाने डोलले मला, आनंदाने. आपणही डोलतो, पण आपण आनंदाने नाही मला. याला दुःखे मार, त्याला ठोसे मार, असं आपलं डोल नाही. जाऊ दे, आपण डोलतो आनंदाने, हे डोले. पण निर्भय आहेत का हो आपण? आहे आपण निर्भय? तुम्ही नाही ना, मीही नाही, सांगणारही नाही. सर्वांना भय काय केलेला आहे, ग्रासलेला आहे मला. मग भय कोणतं? उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. भय कोणतं हो? मृत्यूरूपी भय महाराज. सर्वांनी काय केलेलं आहे, सर्व या मृत्यूरूपी काळाने सर्वांना गिळंकृत केलेलं आहे. या भयाने सर्व महाराज घाबरलेले आहे. पण संत महात्मे महाराज जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय किंवा लाथा दिला संसार, केला शळउर्मीचा माल. संतांनी लाथ मारली महाराज काळाला. काय सामर्थ्य असेल, म्हणून त्यांनी ही भाषा वापरली. आनंदी निर्भर डुल्लत असो. चला पुढे जाऊन तुकोबांच्या जीवनामध्ये असा परिणाम झाला त्या भक्तीचा, की त्या भक्तीच्या परिणामाने या शरीरामध्ये तुकोबाने सांगतात की आम्ही या देहात असून विदेही अवस्था भोगतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवते नाही, असो ऐसा कोठे आठवते नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवते नाही, असो ऐसा कोठे आठवते असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. तुकोबाने सांगतात या सतत नामस्मरणाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला की आम्हाला समाधानही मिळालं, सर्व सुखही मिळालं, आनंदाने निर्भर होऊन आम्ही उड्याही मारल्या. व पुढचा फायदा हा झाला की आम्ही या देहापासून विदेही अवस्थेला प्राप्त झालो. म्हणजे या देहात आहोत परंतु देहात नसल्यासारखं झालेलो आहे. म्हणजे देहीच विदेही भोगोदशा. आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत, आम्ही काय करत आहोत याचा संपूर्ण काय पडला, आम्हाला विसर पडला. असो ऐसा कोठे आठवची नाही. आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत आम्ही विसरलो बाबा, आठवत नाही आम्हाला. आणि देहात असून आम्ही विदेही अवस्थेला प्राप्त झालो. देहीच विदेही भोगोदशा. ही दशा कशामुळे प्राप्त झाली? सदा नाम घोष, फक्त नामस्मरण. कारण आजच्या अभंगातला केंद्रबिंदू फक्त नाम एवढाच आहे. बाकीचं तुम्ही विसरले तरी चालेल, फक्त नामस्मरण हा केंद्रबिंदू लक्षात घ्या. नामस्मरणाचा फायदा एवढा आहे महाराज की त्याला आनंदही होतो, समाधानाचीही प्राप्ती होते, सुखाचीही प्राप्ती होते आणि देहात असून तो विदेही अवस्था भोगतो. ही नामस्मरणाची पावर आहे. म्हणून असो ऐसा कोठे आठवची नाही. तुकोबारांची भाषा बघा. हो, संतांच्या जीवनाचं चरित्र आपण श्रवण करतोय म्हणून संतांचं जीवन चरित्र आपण जरूर श्रवण करा. आपण बाकीच्या कथाही श्रवण करतो करा, परंतु संतांचं जीवन चरित्र ही आपण श्रवण केलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला दिशा मिळत असते. म्हणून बघा तुकोबारांच्या जीवनातलं एक एक उदाहरण आपल्या कानात उतरवण्यासारखं आहे. देहीच विदेही भोगदशा. काय दशा प्राप्त झाली हो, एकेकाळचा प्रसंग. आता तुकोबारांचाच अभंग आहे, तुकोबारांचंच उदाहरण सांगतो. एकेकाळचा प्रसंग महाराज, जिजामातेचा भाऊ घरी येत होता. घरी भाऊ आल्यानंतर मला जिजामातेला फार मोठा आनंद झाला, माझा भाऊ येतोय. व जिजामातेने पंचपक्वान्नाचं भोजन तयार केलं. उदाहरणार्थ श्री बालाजीची सासू बघा, त्याने सुद्धा मान्य केलं. श्री बालाजीची सासू आलं तर लक्षात. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, सा म्हणजे साखरभात आणि सु म्हणजे सुदारस. विठ्ठल विठ्ठल. आता महाराज पंचपक्वान्नाचं भोजन मला माहित नव्हतं. तितकं भोजन जिजामातेने बनवलं की नाही मला सांगता येणार आहे. बनवलं झालं महाराज. पात्र वाढली गेली. समोर भाऊला बसवलं, त्यांच्या समोर तुकोबारांना बसवलं. झालं पुंडलिक वरदा झालं. झालं जेवण सुरू.
आता इकडे प्रकार असा होता, 4 पोळ्यांचं आड तुकोबाऱ्यांचं संपून गेलं, खाऊन घेतलं तुकोबाऱ्यांनी. इकडे जिजामातेचा भाऊ मोजून घास खात होता. जिजामातेच्या लक्षात येत नव्हतं. जिजामातेने विचार केला, यांचं तर 4 पोळ्यांचं आड संपून गेलं, इकडे माझा भाऊ जेवण करत नाही, भानगड काय असेल, मोजून घास खात होता ना तो. आता त्याच्या विचाराचं लक्षात आलं, पण बोलायची पण काय करणार, कसं तरी बिचाराने 2-3 घास खाल्ले झालं. हळूच मांजरीच्या पावलांनी जिजामात्या तुकोबाऱ्यांजवळ गेल्या आणि तुकोबाऱ्यांना म्हणू लागलं, का हो माझा भाऊ जेवला नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणत होते, आला असेल तो वर भुसावरला घासीलालचा वडापाव खाऊन. आता तो आहे ना घासीलालचा का बंडूचा पाव, जे तुम्हाला धरायचं ते धरा. हे उदाहरण सांगितलं. आला असेल तो जेवण करून, नाही हो माझा भाऊ खरंच जेवला नाही, काय भानगड काय बिचारीचं काही लक्षातच येत नव्हतं. हळूच जिजामाता गेल्या किचन मध्ये. आता मला माहित नव्हतं त्यावेळेस तुकोबारांच्या घराला किचन होतं का नाही. गेला जिजामाता, वरण खाऊन बघितलं, वरण अजिबात मीठ नाही. वांग्याची भाजी खाऊन बघितली, अजिबात मीठ. शेव भाजी खाऊन बघितली, अजिबात मीठ. शिरा खाऊन बघितला, अजिबात. म्हणजे आहे तुम्ही ठिकाणावर. मी तेच विचार करतो, पामलोट मध्ये शिऱ्यामध्ये कसं काय मीठ टाकता. मग मला तिच्या लक्षात आलं, अरे रे रे रे, भाजीत कोणत्याच भाजीत मीठ नाही. मग तिनं 14 जानेवारीचं रूप धारण केलं आणि तुकोबाऱ्यांनी बघितलं, का हो तुम्हाला काही कळतं का. मला वाटते ती परंपरा आजपर्यंत चालू आहे. आलं तुमच्या लक्षात, तुमची पोरगी असल्यामुळे लवकर लक्षात येतो तुमच्या. का हो तुम्हाला कळतं का. तुकोबाराय म्हणतात, तुला आरोड्या मारायला काय झालं. त्यावेळेस जिजामाता म्हणतात, एकही भाजीमध्ये मीठ नाही, तुम्हाला कळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, मग मी स्वयंपाक बनवला का तू बनवला. जिजामाता म्हणू लागल्या, का हो तुम्हाला माझ्या भाऊ सोबत का बसवलं. काही स्वयंपाकामध्ये कमी जास्तपणा आढळला तर बोलायला नको का. त्यावेळेस तुकोबारांची भाषा बघा, काय खातो आम्ही कासाया सांगा ते. कैसे हे लागते नेणू की रे बाबा, आम्ही काय खातो हेच आम्हाला कळत नाही. कोणत्या भाजीत मीठ आहे का नाही, शिऱ्यामध्ये साखर आहे का नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. आलं समोर खाल्लं. या परिणाम कशाचा. देहीच विदेही भोगू दशा. देहात असून विदेही अवस्था भोगताय मला तुकोबाराय म्हणून ही दशा प्राप्त झाली. मग ही दशा कशामुळे प्राप्त झाली. सदा नाम घोष. चला हा दृष्टांत जरा वेगळा ठेवा. चला गोरोबा काकांच्या जीवनातलं थोडक्यात उदाहरण. चला एकेकाळचा प्रसंग असा सांगितला जातो मला, गोरोबा काकांच्या जीवनातला प्रसंग. गोरोबा काकांच्या पत्नी काही कारणास्तव किंवा पाणी भरण्याच्या निमित्तानं बाहेर गेल्या आणि ते छोटंसं बाळ होतं ते गोरोबा काकांच्या स्वाधीन केलं. त्याच्याजवळ 8-10 खेळणे दिले टाकून आणि ती माऊली निघून गेली. काय झालं असेल मला. आता गोरोबा काका समोर मातीचा ढीग होता, त्यामध्ये पाणी टाकलं, व्यवस्थित चिखल व्हावा म्हणून महाराज तो तुडवायला सुरुवात केली. प्रत्येकाला कथा भाग माहिती धावता सांगतोय. आणि मग महाराज ते चिखल व्यवस्थित व्हावा त्या चिखलाला तुडवायला सुरुवात केली. मग आता महाराज संतांचं काम कसं आहे हो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कोणतंही काम करत असलं तर ते सतत नामस्मरण त्यांचं चालू राहतं. घेतल्या महाराज एका हातात विणा चिपल्या आणि उड्या मारू लागले. अरे बराच वेळ झाला, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. त्या भजनाचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये असा झाला की कालांतरानं महाराज गोरोबा काकांना देहाचा विसर पडला आणि उड्या मारता मारता महाराज इतक्या उड्या मारू लागले की देहाचा तर विसर पडला. खाली महाराज चिखल तुडवताय. समोर ते बाळ होतं महाराज, ते थांबलं. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. आता ती आई आली नाही. त्याने काय केलं, ते खेळणे होत्या तिला फेकून रांगत 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 गोरोबा काकांच्या चरणाजवळ गेलं. आणि बराच वेळ झाला महाराज, आता काय कोणी घेत नाही. महाराज रडायला लागला. ते हळूहळू इतक्या जवळ गेलं, गोरोबा काकांचा पाय त्याच्या मानेवर पडला, ते तुडवलं गेलं. कालांतराने महाराज रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, रक्त बांबळ झालं. कालांतराने ते गतप्राण झालं, मेलं. तरी सुद्धा महाराज गोरोबा काकांच्या उड्या मारण्यात चालूच. बराच वेळ झाला. महाराज ती माऊली आली, बघितलं तर समोर बाळ दिसत नाही. कुठं गेलं असेल. हळूच तिचं लक्ष गोरोबा काकांच्या चरणाजवळ गेलं आणि मेलेलं मूल तिला, आपलं मेलेलं बाळ तिला दिसलं. आणि महाराज आक्रोश केला, हंबरडा फोडला आणि दिले महाराज ते पाण्याची घागर फेकून. आता मला सांगा, मातेसमोर एकुलतं एक बाळ आणि तेही मरण मेलं असेल महाराज, किती त्रास होतो. एका कीर्तनातून सांगण्यासारख्या गोष्टी आहे.
जावे तेव्हा त्याच्या वंशाकडे. फार दुःख झालं महाराज, फार दुःख झालं. अंबरडा फोडला त्या माऊलीने. झालं असं असं साहजिक असतं महाराज. अशा काही घटना झाल्या का लोक धावून येतात. फार गर्दी झाली, फार गर्दी झाली. बघा बघा काय झालं, काय झालं, काय झालं. बघितलं तर मूल मेलेलं महाराज. लोकांना फार दुःख झालं. पण त्यामध्ये काही लोक असे होते की त्यांना आश्चर्य सुद्धा झालं. आश्चर्य ह्या गोष्टीचं झालं की अरे पायाखाली मूठ तुडवला जात आहे पण ह्या बाबाचं लक्ष असू नये. चला आपलं उदाहरण सांगतो. रस्त्याने चालत असताना काही खडा आला असेल किंवा काटा रुतला असेल, आपण लगेच खाली बघतो का नाही. मग ह्या बाबाच्या पायाखाली मला मूल तुडवला जात आहे, ह्या बाबाचं लक्ष असू नये. हे आश्चर्य होऊ लागलं महाराज. म्हणून सेपक अभंग असा आहे. नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट. नवल झालं महाराज. माझा दृष्टांत संपला. मी फक्त एवढंच सांगतो ही मला गोरोबा काकांच्या पायाखाली ते मूळ तुडवलं गेलं. हा परिणाम कशामुळे झाला. नंतर ते मूल जिवंत होतं, तो भाग पुढचा जाऊ द्या तो विषय. परंतु ही दशा गोरोबा काकांना कशामुळे प्राप्त झाली. सतत नामस्मरण केलं महाराज. म्हणून देहीच विदेही भोगू दशा. चला हे उदाहरण जरा बाजूला ठेवा. तिसरं उदाहरण सांगतो गवळणींच्या जीवनातलं. नेहमी आपल्याला ते ऐकलेलं आहे आपण. ज्या वेळेस महाराज गवळणी दही दूध विकायला जायच्या त्यावेळेस काय म्हणत होत्या त्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या गे. आपण नेहमी ऐकतो महाराज ही गवळण. विकत काय होत्या. मी धावता दृष्टांत सांगतो. विकत काय होत्या. दही आणि दूध. आणि म्हणत काय होत्या. गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. विकत होत्या दही दूध आणि म्हणत काय होत्या. गोविंद घ्या दामोदर घ्या. असं बामणोत मध्ये करून बघा बरं आपण. प्रयोग तर करून बघा. आपण कधी भाजीपाल्याचं विक्रीकरण केलंय का कधी. मग महाराज आमचा भाजीपाला असतो. आम्ही चांगले बस स्टँडवर वांगे विकतो. वांग्याचा टोपला आम्हाला दिसतं गाडीमधून. आम्ही बघतो त्याला चांगले मस्त लांबेला चक वांगे रचलेले राहतात टोपल्यामध्ये. आपण वांग्याचं विक्रीकरण करतो आणि म्हणा गोविंद घ्या दामोदर घ्या. लोक काय म्हणतील. अरे बघा बघा येळ झालंय आणि हसतील त्याला बघून. तसंच महाराज त्या गवळणींना तसंच लोक हसत होते. तव तव हासती मथुरे जागे. मग मी आपल्याला म्हणतो ही दशा कशामुळे प्राप्त झाली. देहीच विदेही भोगू दशा. मग ही कशामुळे तर सदा नाम घोष. चला शेवटचा दृष्टांत सांगतो, फक्त शेवटचा. कबीर